माणूस जमिनीवर, डोळे आकाशात आणि मदतदार आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा दृष्टिकोनातून कृषी विभाग, जिल्हा परिषद सांगली आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर आधारित चर्चासत्राचं आयोजन बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे उत्साही वातावरणात पार पडलं। कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय श्री मनोज कुमार वेताळ, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांनी सांगितलं, AI ही नुसती यंत्र नाही, ती शेतकऱ्यांच्या डोक्याला जोडलेली बुद्धी आहे। प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर संतोष देशमुख, शास्त्रज्ञ KVK बारामती यांनी प्रत्यक्ष उदाहरण देत सांगितलं की AI वापरून ऊस शेतीत उत्पादन वाढवणं, खर्च कमी करणं आणि रोगांचा अचूक अंदाज घेणं सहज शक्य आहे। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मान्यवरांच्या सत्काराने झाली। श्री अण्णासाहेब बारावकर, कृषी अधिकारी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। दुसऱ्या सत्रात श्री प्रदीप चौंडीकर, राहणार टाकळी, तालुका मिरज यांनी AI वापरून डाळिंब आणि ऊस उत्पादनात मिळालेल्या यशस्वी अनुभवांचं कथन केलं। मला वाटायचं यंत्र माणसाची जागा घेईल, पण इथे तर ते माणसाचं मदतनीस झालं। शेवटी श्रद्धा पवार, विस्तार अधिकारी यांनी मनपूर्वक आभार मानले आणि सूत्रसंचालन श्री मदन यादव यांनी उघवत्या शैलीत केलं। सर्वांना नमस्कार। आज जिल्हा परिषद सांगली, जिल्हा परिषद कृषी विभाग सांगली आणि ॲग्रिकल्चर ट्रस्ट बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने AI तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये कसा वापर करता येईल याबाबत आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून भेटले होते डॉक्टर संतोष देशमुख सर। तसेच शेती तंत्रज्ञानामध्ये जे सेन्सरयुक्त इक्विपमेंट आहेत त्यांचा वापर करून माहिती दिलेली आहे आपल्याला प्रदीप चौंडीकर यांनी। तर हा कार्यक्रम खूप चांगला झालेला आहे। शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करावा, जेणेकरून त्यांना उत्पन्नामध्ये वाढ करता येईल आणि त्यांची शेतीमध्ये जे आवश्यक घटक आहेत तेवढ्याच घटकांचा शेतकरी पुरवठा करून कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेता येईल। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।